मागील मॅच मध्ये पहिलं षटक वैभव रसालने निर्धाव षटक टाकलं होतं, मॅडन ओव्हर फेकली होती. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल, क्वालिफाय होईल, याची नोंद घ्यायची आहे. इम्पॉर्टंट मॅच, डू अँड डाय. दोन्ही टीम्सला डू अँड डाय नसेल, एक संधी आहे, लुजर विनर संधी आहे. पहिला चेंडू उचली घेणारा होता, खांद्याचा वापर आहे, कारण उंच बुरा असा गोलंदाज जर पाहिला तर खांद्याचा खूप चांगला वापर करतोय, उंचीचा खूप चांगला वापर करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बक्षिसांची खैरात थोड्याच वेळानंतर या ठिकाणी होणार आहे. संघ मालक जर आपण पाहिले तर सोपानजी असबले यांच्या माध्यमातून खुश आहेत आपल्या टीमच्या परफॉर्मन्स साठी, कारण चांगली बॉलिंग त्याची राहिली आहे. हाही चेंडू निर्धाव फेकेल का, हाही षटक निर्धाव जाईल का? पहिल्या ओव्हर मध्ये मॅडन ओव्हर फेकली होती, एकही धाव त्यांनी दिली नाहीये. मेडन ओव्हर साठी देखील पारितोषिक दिले जाईल साहेबांच्या माध्यमातून, पण ते मेडन षटक येईल का? पण इथे काय केलंय, इथे आलेला आहे षटकार, खराब चेंडू फेकला गेलाय वैभवच्या माध्यमातून आले हा षटकार आपण पाहतोय. जशी तारीफ केली, जसं चांगलं गोलंदाजाच्या माध्यमातून होत होतं, पण जर पाहिलं तर षटकार आलाय, लोअर फुलटॉस बॉल. षटकार आलाय. हे भोपूवाले यांचं नाव काय? मोहित आणि ओमकार भोंगेवाले दिवसभर त्यांचा बोलबाला राहिलाय. बघा भोंग्यांचा आवाज बघा, मोहित आणि ओमकारचा. हे पाहिजे, प्रीमियर लीग असेल तर परिसरामध्ये हे जल्लोष पाहिजे, आवाज झालाच पाहिजे. मॅच कोणाचे असू दे, आवाज होणं महत्वाचं. लेग बिफोर द विकेटची अपील केली होती, अपील फेटाळून लावली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि एक षटकाच्या अखेरीस जो खराब बॉल आला होता, जो षटकार आला होता, तोच षटकार म्हणजे एकूण 6 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 6 धावा. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. दोन्हींची जर पाहिलं तर बॅटिंग ही चांगली आहे, बॉलिंग ही चांगली आहे. आणि आता जे समालोचक होते, जे स्कोरर होते, गणेश ते गोलंदाजीवरती येतात का हा क्वेश्चन मार्क आहे, पण नाही आहे. स्वतःला थांबवलंय त्यांनी, बॅटिंग खूप चांगली त्यांच्या माध्यमातून केली होती. प्रसाद गोलंदाजी मार्गस्थावरती झाले दाखल. पहिल्या षटकामध्ये आल्यात 6 धावा. हॅलो, पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. षटकार आले, त्यानंतर मात्र शांत ठेवलं. आता प्रसादला गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल केलाय. चला गणेश दादा, आपल्याला विनंती, आपण स्पीडअप करावी अशी आयोजकांकडून. या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय.
गणेश म्हात्रे, मनोज जाधव आणि सोपांजी असावले हे संघ मालक आपण पाहतोय. इथे निर्धाव बॉल आलाय, खूप चांगली भूमिका राहिली आहे गोलंदाज प्रसादची. हॅलो हॅलो प्रसादची भूमिका राहिली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर वैभवने चांगली गोलंदाजी हाताळली. एक षटकाराचा अपवाद वगळता पाचही बॉल निर्धावले होते. स्टेप आउट केला इथे, पंच कोणत्याही प्रकारचं डिसिजन देत नाहीये. ऐशालभूत नजरेने पाहत डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगली बॉलिंग अद्यापर्यंत साकारते दोन्ही गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, वॅकंट एरिया शोध घेतलाय, बॉल एक टप्प्याने सीमारेषा पलीकडे चाललाय. चौकार. एकूण धाबा संख्या 3 बॉल संपले त्या षटकातील. 10 धाबा. मोहित आणि ओमकारच्या भोंग्यांचा आवाज काय थांबायचं नाव घेत नाहीये. संघ कोणताही असू दे, चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. षटकाराला त्यानंतर चौकार. 10 धाबा स्कोरबोर्ड वरती. चेंडूंचा खेळ संपलाय. 9 ओव्हर नंबर 2 चा खेळ. P2 चा खेळ प्रोग्रेस वरती आहे. 9 धाबा स्कोरबोर्ड वरती आहे. हा 10 धाबा षटकार आणि चौकार. 10 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. मागील मॅच मध्ये देखील रोखलं होतं अगदी 27 ते 28 धाबा संख्येवरती. या मॅच मध्ये देखील तीच माइंडसेट असेल. हा चेंडू पंच अवांतर दर्शवतायत. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये दर्शवलं जातं. इथे तिसऱ्या पंचांची माग केली जाते ऍज अ रनआउट. स्टंपिंग मध्ये तिसऱ्या पंचांची भूमिका. चला तिसरा पंच आपण पाहूयात काय डिसिजन आहे. इथे कॅच केले जाईल कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये. KTC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. काय डिसिजन असेल. फलंदाज क्रीज मध्ये शाबूत आहे की क्रीजच्या बाहेर आहे. ग्रीन बत्ती, ग्रीन सिग्नल. फलंदाज सेफली आपल्या क्रीज मध्ये आहे. नॉट आउट. आणि चेंडू अवांतर असेल. एक धाव ऍड केली जाईल. 11 वरती स्कोरबोर्ड पोहोचेल. अकरा धावा स्कोरबोर्ड वरती. 30,000 रुपये प्रथम पारितोषिक, 20,000 द्वितीय, 10,000 तृतीय आणि चतुर्थ, 10,000 असलेली स्पर्धा. आंबिवली परिसर प्रीमियर लीग सीझन 2. फुल टॉस बॉल. चाबूक फटका लगावलाय सीमारेषे पलीकडे. तिथे क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय का. आम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर खूप सारे अडथळे आहेत, त्यामुळे दिसलं नाहीये कदाचित. पण असं वाटलं की हा चाबूक स्ट्रोक होता, सीमारेषे पलीकडे जाईल. पण पंच इथे धावा. 3 धावा येतात. चांगलं सेव्ह आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 3 धावा येतात. एकूण धावा संख्या 14 वरती पोहोचली. 14 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्ट्रायकिंग यांचा फलंदाज दिनेश. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. हा बॉल खूप चांगला आहे. गतीमध्ये बीट करायचं होतं, ऑब्स्टिकल सोडून गेलाय. अवांतर धावा संख्येचा इशारा. लाईन आणि लेंथ खूप चांगली आहे. वाईड यॉर्कर इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये डेथ ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजांकडून गोलंदाजी सातत्याने आपण पाहतो, बुमराह, शमी किंवा अर्शदीप यांच्या माध्यमातून जी गोलंदाजी होते अगदी व्हाईट लाईनच्या जवळ बॉल, तेही यॉर्कर, त्याच पद्धतीची गोलंदाजी याही वेळेला मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. प्रसादला वाईट गेला तरी हरकत नाहीये, पण लाईन, दिशा, दशा खूप चांगली आहे, नियंत्रित आहे. यावेळेसचा बॉल पॉइंट सीमारेषे पलीकडे फरार झालाय की नाही, पण यावेळेस मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय. शेवटचा एक चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. धाव संख्या आहे स्कोरबोर्ड वरती 19 धावा. या ओव्हर मध्ये आल्या एकूण 13 धावा. अजूनही एक बॉलचा खेळ बॅलन्स आहे, बाकी आहे, शिल्लक आहे. ओ खूप चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं. इथे विकेटची संधी पण थ्रो खराब.
डॉट बॉलची सांगता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपटलावरती आहेत एकूण धावसंख्या 19. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा. या षटकामध्ये आल्या 13. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 6 धावा. चांगली बॉलिंग राहिली आहे टीम ब्रदर्स 11 ची. स्पीड अप करावा अशी विनंती वारंवार केली जाते. 19 रन्स 19 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती. नवीन बॅट्समन आपण पाहतोय, सॉरी नवीन बॉलर दत्ताला आपण पाहतोय, नवीन गोलंदाज. पहिला चेंडू लॉंग ऑफला या ठिकाणी जातोय घरंगळत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये, एकच धाव मिळते. एकूण धावसंख्या 20 वरती पोहोचली. चांगली बॉलिंग होतीये दत्ता लोभी यांच्या माध्यमातून. जर पाहिलं पहिल्याच बॉल वरती एक सिंगल आलेली आहे. यावेळेचा चेंडू खूप चांगला आहे. अपील केली जाते पण अपील काय स्वीकारत नाहीयेत. डॉट बॉलची सांगता होती. डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावपटलावरती मात्र कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. 20 वरती स्कोरबोर्ड स्थिरावलाय. प्रीमियर लीग म्हटलं की एक वेगळीच मजा. सर्व एकत्रित येतात, एकत्रित येऊन गावासाठी नावासाठी आणि आपल्या परिसरासाठी खेळ करतायत. पण इथे खेळ होईल का? आणि सुंदर खेळ टिपलाय आणि संपलाय. फलंदाज दिनेशचा खेळ. आणि आता बक्षिसांची खैरात आहे. जर 0 धावसंख्येवरती मंगेश यांची जर विकेट मिळवली कोणत्याही गोलंदाजाने तर या संघाचे संघमालक सोपानजी अस्वले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दत्तासाठी पहिल्या बॉलवरती जर विकेट संपादित केली पारितोषिक आगली वेगळी लागली जातील. कारण प्रीमियर लीग आहे आणि या प्रीमियर लीग म्हणजे जल्लोष, खुशीचं वातावरण, एन्जॉयमेंट. एक दिवस या क्रिकेटच्या मैदानावरती सर्वांना एकत्रित घेण्यासाठी असतं. आणि या प्रीमियर लीग मध्ये पहिल्या बॉलवर जर विकेट निघाली तर 501 मिळतील का? पण इथे गेलेला चौकार. चौकाराला इथे कॅच होती नव्हती, स्पीडअप करायचं होतं, सुस्तावलेले क्षेत्ररक्षण होतं, खूप काही प्रश्न होता पण तिथे पोहोचले नाहीये चेंडूवरती. आणि इथे मंगेश खेडकर यांच्या बॅट मधून आलाय, खेडेकर यांच्या बॅट मधून आलाय चौकार. कारण मागील मॅच मध्ये त्याने अतिशय केली होती, अतिशबाजी दाखवली होती फलंदाजीची, तीच अतिशबाजी जारी ठेवली आहे. चौकार आलाय, लॉंग ऑनला क्लिअर केलाय. एक टप्प्याने बॉल सीमारेषे पलीकडे. 4 धावा. धावा संख्या स्कोरबोर्ड वरती फ्लाय होती 24. समोरच्या दिशेने इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं, जबरदस्त बॉल बॅक ड्राईव्ह होतं. पण जेवढा वेगवान चेंडू होता तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण झालं. डॉट बॉल येतो. डॉट बॉल नंतर धावपटलामध्ये 24च धावा आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. 24 धावा.
लोबो फुलटॉसचा बॉल लॉंग ऑनला चाललाय. इथे चांगलं क्षेत्ररक्षक होतंय. एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एक धावेने एकूण धावा संख्या 25 वरती. तीन षटकारांसाठी मनोज यांच्याकडून मनोज भोईर यांच्याकडून दोन्ही बॅटर्सला 3 षटकारांसाठी सलगच्या 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पंचवीस धावा स्कोरबोर्ड वरती. मंगेश खेडेकर फलंदाजीचा बाहुबली या परिसरातील जर पाहिला तर फलंदाजी मधला एक बाहुबली फलंदाज मंगेश खेडेकर याची ओळख राहिली आहे. पण गोलंदाजी मधला जर चाणक्य कोण असेल या परिसरातील तर वैभव रसालला आपण पाहिलाय. अनेक मेडन षटक, अनेक विक्रम त्याच्या नावावरती, अनेक विकेट हॅट्रिक्स, अनेक सामन्यांना कलाटणी देण्याची ताकद, क्षमता, गुणवत्ता वैभवच्यात देखील आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हलरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ही लढाई आहे ती बेस्ट बॅट्समन वर्सेस बेस्ट बॉलर अशी ही लढाई असेल. कारण जर पाहिलं आंबिवलीचा फलंदाज आहे पण या ठिकाणी बॅट्समन आंबिवलीचा, पण गोलंदाज वैभव रसालच्या विरोधात मंगेश खेडेकरच्या बॅट मधून आला माहिती षटकार. जगदीश डिसले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आहे. मंगेश खेडेकर यांच्यासाठी पहिला आलाय. अजून 2 येतील का प्रश्नचिन्ह असेल. आणि नक्कीच इकडून जसे पारितोषिक वाढतील तसे संघ मालकांकडून देखील पारितोषिक वाढले जातील. विकेट साठी देखील, विकेट हॅट्रिक साठी देखील 500चं, फक्त विकेट साठी 501चं कॅश प्राइज आहे. मंगेशच्या विकेट साठी 501चं कॅश प्राइज आहे. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता झालेली आहे, चेंडू आलेले आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स आणि बॉलर्स मध्ये युद्ध आहे, पण इथे पाठीराख्यांमध्ये पैसे लावण्यामध्ये युद्ध आहे. आता 1 विकेट साठी 500चं कॅश प्राइज आहे वैभवला आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 जर आपण पाहिले मनोजी भोईर आणि डिसले यांच्याकडून जर पाहिलं तर 500-500चं कॅश प्राइज. आता इथे 500 येतील का, विकेट जाईल का, स्वतः गोलंदाज आणि टिपलाय झेड, दाखवलाय जल्लोष, दाखवलाय सेलिब्रेशन. 500चं कॅश प्राइज असेल ते गोलंदाज वैभव रसालच्या खिशामध्ये जाणार आहेत हे 500 रुपये. पण 500 महत्व नाहीये, विकेटचे महत्व आहे. मंगेश खेडेकर आणि मनोजी जाधव यांच्याकडून देखील 500चं म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे गोलंदाज वैभव रसाल साठी. षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी डिसले ब्रदर्स यांच्याकडून देखील मनोजी भोईर आणि डिसले यांच्याकडून आलेले आहेत. षटकारांसाठी विकेट, षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 वाईट बॉल आहे, एक तर अतिरिक्त ऍड होईल. आणि यावेळेस उंच गेलाय चेंडू, हवेमध्ये आत येईल का, पण आत आलाय. दुसरा विकेट या ठिकाणी आलेला आहे. मनोजी जाधव आणि सोपानजी अस्वले यांच्याकडून जर आपण पाहिलं तर अनुक्रमे 500-500 1000चं कॅश प्राइज मिळालेलंच आहे.
पारितोषिक आहेत, कारण विजयाचा जल्लोष वेगळाच आहे इथे. जर हा सामना जिंकला तर डायरेक्ट क्वालिफायला. प्रत्येक बॅट्समन साठी षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज. जगदीशजी डिसले यांच्याकडून प्रत्येक बॅट्समन साठी षटकारांच्या हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आहे. षटकारांची हॅट्रिक होणं थोडस मुश्किल वाटतंय. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक यायला हवं तर धावा स्कोरबोर्ड वरती येतील. कारण एक षटकार 100 आले तर एक मारला तर दुसरा मारेल, दुसरा मारला तर तिसरा मारेल. हा जोश असतो, हा कॉन्फिडन्स असतो. पण या ठिकाणी जर पाहिलं तर 32 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन केलायचा. ऑफ स्पिन अंदाजामध्ये टाकलेला बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होती आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातील. 3 षटकांचा जर खेळ पाहिला तर अद्यापपर्यंत धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 32 धावा. हा चेंडू खूप बाहेरून चाललाय. पंच आमच्याकडे दर्शवतात हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती आहे. एकूण धाव संख्या 33. या ठिकाणी 2 धावा येतात. दोन धावा येतात. एकूण धावा संख्या आहे 35. दिलीपजी बांगर आमचे परम मित्र आहेत. अगदी पोंजामध्ये त्यांचं वास्तव्य नेहमी राहिलंय आणि पोंजा गावामध्ये आल्यावर तर त्यांचा चांगला पाहुणचार आमच्या माध्यमातून नेहमी केला जातो. आता सध्या विवाहित जीवनामध्ये अडकल्यामुळे जास्त वेळ पोंजामध्ये येत नाहीत, पण नेहमी त्यांचा आमच्या गावामध्ये येणं जाणं सातत्याने असायचं. दिवसा आड जरी पाहिलं तरी ते दिलीपजी बांगर आमच्या गावामध्ये यायचे. पण आज व्यावहारिक जीवन, व्यावसायिक क्षेत्राकडे लक्ष आणि त्यामुळे आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानामध्ये. भावेश सकपाल आयोजन कमिटीशी संपर्क साधावा प्लीज. आणि नक्कीच हेच पारितोषिक अपेक्षित होतं. प्रत्येक षटकारासाठी 200 मनोजी भोईर यांच्याकडून. कारण षटकारांची हॅट्रिक होईल नाही होईल, पण इथे धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. आता प्रत्येक षटकारासाठी 200चं कॅश प्राइज आहे. मनोजी भोईर यांच्याकडून. एक मनोज भोईर आहेत जे फलंदाजांना पारितोषिक लावतात, दुसरे मनोज जाधव आहेत ते गोलंदाजांना पारितोषिक लावतात. तसं नाही, चुरस आहे, कारण प्रतिष्ठेची मॅच आहे. राजेश गोलंदाजी मार्गस्थ वरती आहे. राजेश ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल हवेमध्ये. इथे झेल होईल का? 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. सुंदर झेल टिपलाय आणि संपला फलंदाजांचा खेळ. 251चं पारितोषिक या विकेट साठी देखील आलेली आहे.
251चं कॅश प्राइज लावलेले आमचे अस्वाळे सर. नक्की प्रत्येक गोलंदाजांनाही खुश केलं जात आहे, प्रत्येक फिल्डर्सलाही त्यांच्याकडून प्रोत्साहित केलं जात आहे, कारण मॅच जिंकणं त्यांच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. इथे जर मॅच जिंकली तर क्वालिफाय होईल सुपर 8ला. प्रत्येक षटकारासाठी 100चं कॅश प्राइज आहे. सन्माननीय जगदीशजी दिसले यांच्या माध्यमातून षटकार चौकार यावेत हीच अपेक्षा आहे. 38 धाबा स्कोरबोर्ड वरती. स्पर्श रिया 11 चे कॅप्टन आणि अचानक फायटर्सचे कॅप्टन लुजर आपण यावं. पुढच्या विकेट साठी अजून 251चं पारितोषिक आहे. ही खैरात आहे. आता विकेट साठी 251 मिळतील का, पण जमिनीला लँड होतोय बॉल. इथे जर पाहिलं तर धावा संख्या स्कोरबोर्ड वरती येतील 2 धावा तर कंप्लीट आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे. पुढच्या विकेट साठी 251चं पारितोषिक आहे. एटीएम खुले केलंय आमचे अस्वाले सर आज आमच्या समवेत जोडले. त्याचबरोबर मनेशजी जाधव आहेत. प्रत्येक विकेट साठी 251 होते. भेटेल का, चेंडू हवेत पण तिथे पोहोचला नाहीये क्षेत्ररक्षक. वाह, काय बॅकिंग केली आहे. आपल्या टीम साठी 4 धावा जरूर वाचवल्यात. तिसरीचा प्रयत्न होतोय. इथे फलंदाज बाद होईल. आमचे जगदीशजी दिसले, मनोज भोईर यांनी देखील षटकारांसाठी पारितोषिक लावलेत पण षटकार येत नाहीयेत. इथे षटकार येणं महत्वाचं होतं पण इथे षटकार येत नाहीयेत. प्रत्येक षटकारासाठी मनोज भोईर 200, जगदीश दिसले यांच्याकडून 100चं कॅश प्राइज आहे. होप्स देणं हे सगळ्यात महत्वाचं काम हे समालोचकाच्या माध्यमातून केलं जातं प्रत्येक टीमला, प्रत्येक बॅटरला. आणि तेच आम्ही करत असताना दोन्ही बाजूने सामना कोणी जिंको कोणी हारो पण मॅच इम्पॉर्टंट होणं हे खूप महत्वाचं आहे. यावेळेस खूप वेगवान चेंडू होता. इथे 5वं षटक मार्गस्थ आहे. रोशन आपण पाहतोय. यावेळेस दांडी घेऊन आणखीन 251चं पारितोषिक म्हणजे याच्या खात्यावरती देखील जमा होतील 500 रुपयाचं कॅश प्राइज. राजेशच्या खात्यावरती 500चं कॅश प्राइज जमा होईल. 5 षटक संपलेत आणि 5 षटकाच्या अखेरीस एकूण धावा संख्या 42. येणारे 30 चेंडू आणि 43 धावा संख्येची अजून देखील आवश्यकता. 1000 रुपयाचं एटीएम खाली झालंय अस्वले साहेबांच्या एटीएम मधून, तर 500चं अकाउंट खाली झालंय मनोजजी जाधव यांच्या एटीएम मधून. अचानक फायटर्स आणि स्पर्श रिया 11 आपण टॉस साठी यावं. अचानक फायटर्स आणि स्पर्श रिया 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण यावं टॉस साठी. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. 43 धावा संख्येचं आव्हान असेल.
षटकार हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक सोपानजी अस्वले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। पारितोषिक खूप सारी लावली जात आहेत। षटकार येणं महत्वाचं आहे। 43 पाठलाग करायचा आहे। अचानक फायटर्स आलेला आहे। स्पर्श रिया आपण यावं। तीन षटकार तीन षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज आहे। थांबायचं थोडं, हवेचा वेग आलेला आहे। सोपानजी अस्वले यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आहे। 43 धावसंख्येची आवश्यकता आहे, म्हणजे सलगचे 3 षटकार जेवढ्या वेळेला येतील तेवढ्याला 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे। पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, बॉल मागे गेलाय तिथे दिनेश गोलंदाजी मार्गस्थावरती आहे। 30 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 43 धावसंख्येची। रिया स्पर्श कॅप्टन टॉस साठी या प्लीज। समोर खेळलाय आणि वैभव रसाल बॅक टू द डगआउट। गणेश रसाल आपण पाहतोय, क्रमांक 3 चा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय। 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फलंदाज या ठिकाणी वैभव रसाल बॅक टू द डगआउट। निराश हताश, कारण इथे मॅच जिंकवायची आहे, क्वालिफाय व्हायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे। मागील मॅच मध्ये सहजरित्या रिया स्पर्श 11च्या कॅप्टन एक विनंती आहे, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। आपल्याला 5 मिनिटांचा अवधी आहे, 5 मिनिटांच्या आतमध्ये टॉस साठी संपर्क साधावा। गणेश पाहतोय, दिनेश गोलंदाजी मार्गस्थावरती अप्रतिम फटका, दर्जेदार क्लास दाखवलाय। सेव्ह केला जाईल का चौकार का सीमारेषे पलीकडे जाईल, पण चेंडू सीमारेषे पलीकडे आलेला। गणेश रसालच्या बॅट मधून चौकार। मागील मॅच मध्ये सलगचे 5 चेंडूंमध्ये 5 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले होते। चौकार हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक देखील असणार आहे। चौकार षटकार चौकार आला तरी देखील 501 रुपये। ही आवड आहे, ही संघ मालकावरचं असलेलं प्रेम आहे। पण इथे स्पर्श आणि रिया 11 शेवटची अंतिम पुकार, 5 मिनिटांचा अवधी आपल्याला असेल टॉस साठी यावं, कारण मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे। पहिल्या 2 बॉल वरती विकेट संपादित केले, त्यानंतर आलेला चौकार आपण पाहिलाय गणेश रसालच्या बॅट मधून। मागील मॅचचा तो देखील हिरो ठरलाय। दिनेश गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, हा ही चौकार। आता तिसरा षटकार आला किंवा चौकार आला तरी देखील 501 रुपयाचं पारितोषिक असेल। सन्माननीय मान्यवर सोपान अस्वले सरांकडून हे 501 चं कॅश प्राइज आपण पाहतोय। 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 बॉल वरती 8 धावा, 43 पाठलाग आहे। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गणेश रसाल करत असताना आपण पाहतोय। आल्या सलगचे 2 चौकार त्याच्या बॅट मधून। आणि हे काय केलंय, लोवर फुल टॉस बॉल होता, हे काय केलंय, हे टसन आहे, हे जल्लोष आहे मैदानाच्या आतमध्ये, स्वतःवरती नाखुश असेल। अगदी लोवर फुल टॉस बॉल होता, कुठेही फिरवता आला असता, पण इथे
डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता आणि गणेशला मात्र परतावं लागतंय. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, तिसरा फलंदाज बाद होईल. दिनेशने चांगली कामगिरी केली आहे, चांगली बॉलिंग आपण पाहतोय. 2 चौकार झालेत, पण त्यानंतर 3 विकेट या ओव्हर मध्ये देखील अर्जित होताना आपण पाहिलंय. चांगली बॉलिंग आपण पाहतोय. दिनेशची 43 धावा रोखायच्या आहेत. जामरुकचा हा फलंदाज आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. अंकुश ला आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनुभवाने भरपूर असलेला हा खेळाडू आहे. अगदी सुशांत मैदानामध्ये दाखल झालाय. आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 मधून 8 मायनस केल्या 35 करायच्या. 24 मध्ये करायच्या 35 रन्स. 35 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. चला फिल्डिंग सेट करा. गोलंदाजी मार्गस्थानावरती दाखल बॉलर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे झेल होईल का? नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. झेल खाली. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडू लागला असता तर कदाचित धोका झाला असता, पण इथे रनआउट चेक केलं जाईल. थर्ड अंपायर कडे डिसिजन पाठवले. डिसिजन इज नाउ पेंडिंग. NOT नॉट आउट, कारण ते सर्वांनाच माहिती होती. 2 धावा आहेत, कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्टंपला हात लागलेला नव्हता. जर लागला असता तर मग फलंदाज बाद झाला असता.
इथे आडव्या बॅटनं बॉलला पाठवले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव तर कंप्लीट केली जाते. टॉस केला जातोय. स्पर्श रिया आणि त्याच्या अगेन्स्ट अचानक फायटर्स, अचानक ब्रदर्स. या वेळेस फलंदाज देखील बाद होईल. पॉइंटच्या सीमारेषी जवळ मात्र झेल टिपला जातोय. स्पर्श रिया टॉस लागलेला आहे. नक्कीच संघ मालक आहेत, चिंता आहे, थोडस टेन्शन मध्ये, कारण 4 विकेट्स गेलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा मनोवैज्ञानिक प्रेशर न खेळता बॅटिंग झाली पाहिजे असं त्यांचा माइंड असेल, पण इथे गोलंदाजांना प्रभावित केलाय. विकेट हॅट्रिक माफ करा, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक यांच्यासाठी 500चं कॅश प्राइज जारी असेल. पण आता बॅटिंग करावी लागणार आहे तो नवीन बॅटर हर्षद मराडे. तो बिल्कुल यहाँ पर दर्शकों की फरमाइश हिंदी में जाइए, तो हिंदी में हम जाते हैं मैदान की तरफ. हर्ष मराडे डॉट बेन की समाप्ति. अब मुकाबले में कशमकश जारी है, लेकिन ये बल्ला घुमाया है, कड़ा प्रहार मिड विकेट के ऊपर से, ये करारा छक्का हर्ष मराडे के बल्ले से आता हुआ, ये दनदनाता छक्का. प्राइज मनी बढ़ाया है. षटकार के लिए 1000 रुपए, 1100 रुपए का इनाम है. मैच जीतना इंपॉर्टेंट है. ये देखिए अलॉन्ग द कारपेट खेला, यहाँ पर सीधे बल्ले से 1 रन आसानी के साथ पूरा किया. अब मुकाबले में दोनों तरफ आग जारी है. अब मुकाबले में दोनों तरफ कशमकश जारी है. अब मुकाबले में दोनों तरफ भिड़ंत जारी है, क्योंकि मुकाबले में 12 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 18 रन. आने वाली 18 गेंदे अब जीतने के लिए अठारह गेंदों में 25 की दरकार है. 1100 का इनाम, 3 छक्कों के लिए, 3 चौके के लिए 500 का इनाम. यहाँ से हमारे मेहमान सोपान जी असावले और साथी मेहमान मनोज जी ज्यादा उनकी तरफ से और रमेश जी मराडे इनकी तरफ से इनाम, क्योंकि मुकाबला जीतना जारी है. अब गेंदबाजों के लिए इनाम आना जरूरी है, क्योंकि अब विकेट के लिए इनाम आता है. अब विकेट जाती है तो मुकाबले में जारी रहेगी टीम डिस्ले ब्रदर्स. अब क्या होगा क्या नहीं होगा, क्या मुकाबले में विकेट आएगी, क्या छक्का चौका आएगा, लेकिन गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज दिनेश. दिनेश 18 गेंदों में अब 25 की जरूरत है, 25 की दरकार है. जैसे हम हिंदी की तरफ गए, एक तड़कता फड़कता छक्का जरूर आया बल्लेबाजों के लिए. अब गेंदबाजी के लिए दिनेश कैसी गेंदबाजी होगी. पहले ओवर में देखा जाए तो 3 विकेट चटकाई और 2 चौवे. हालांकि गणेश ने धागे थे जो लोअर फुल टॉस में गलती कर बैठे, वो गलती कितनी महंगी होती है अपनी टीम के लिए, ये आने वाला वक्त बताएगा. आने वाली 18 गेंदें बताएगी. 18 में चाहिए 25 रन. सीधे बल्ले से खेला, सामने जो डाली थी गेंद 1 रन आसानी के साथ पूरा किया. दूसरे की कोई गुंजाइश नहीं, कोई कोशिश नहीं. महज 1 रन पर 2 बल्लेबाज संतुष्ट. अब 17 में चाहिए 24 रन. 17 गेंदें बची है, 24 की आवश्यकता इस मुकाबले में जीत हासिल करने में टीम ब्रदर्स 11 को. लेकिन इस ब्रदर्स 11 के बल्लेबाज क्या बना सकते हैं ये 24 रन, या बल्ले गेंदबाज हावी हो सकते हैं, ये देखना महज जरूरी होगा. अगली गेंद, अगली पेशकश रहेगी दिनेश की. फुल टॉस या लॉब किया और हवा में खेला है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर.
मस्तक पर दस्तक देती हुई बाउंड्री से बाहर छक्का आया। मजा तो चाहिए, जैसा छक्का आया वैसे दर्शक बैठे थे वो खड़े होकर देखने लगे कि यह शायद कैच हो सकता है, यह छक्का जा सकता है, लेकिन ऊंचाई भी ज्यादा, लंबाई भी ज्यादा और इस गेंद को भेजा तारामंडल में। दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए और इस छक्के के साथ मैच में वापस आती हुई टीम ब्रदर्स 11 टोटल जा पहुंचा स्कोरबोर्ड के ऊपर 25 रन। अगली गेंद दिनेश दूर वाली छोर से यहां से नीचे रही, ये चाहिए, ये मैं वापस ला सकता हूं अपने टीम के लिए, मैं कमबैक कर सकता हूं, ये जताया है दिनेश ने। डॉट गेंद की समाप्ति छक्का खाने के बाद कप्तान को क्या चाहिए गेंदबाजी के तौर पर, तो डॉट गेंदे या विकेट चाहिए और ये डॉट गेंदे निकालते हुए नजर आए मैदान के अंदर दिनेश गेंदबाज। अब फासला बचा है, 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। अच्छी गेंदबाजी हो रही है, 18 का फासला बचा है जीतने के लिए। स्टेप आउट करके खेला यहाँ पर खिलाड़ी या नहीं है, पहुंच से बाहर, गेंद फर्रार, बाउंड्री के बाहर, रन आते हुए 4, आता दर्जेदार चौका। टोटल जा पहुंचा है स्कोरबोर्ड के ऊपर 29 रन। अभी भी फासला बचा है 14 रनों का। जीत और हार में फासला 14 रन तय कर पाएंगे, लेकिन गजब की बल्लेबाजी रही है इस ओवर में। बल्लेबाज दत्ता द्वारा बढ़िया बल्लेबाजी रह चुकी है इस समय मैदान के अंदर। ओहो, बढ़िया गेंद थी, बिल्कुल गैप में खेला है। खिलाड़ी आएंगे इस गेंद के नीचे या नहीं पहुंच पाएंगे, ये देखना में जरूरी है, लेकिन इस बार खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया, 2 रन नहीं रोक पाएंगे और इस 2 रन से स्कोरबोर्ड आगे जाता हुआ। टोटल 31 रन। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर इस समय आते हुए दत्ता ने गजब की बल्लेबाजी की है, क्योंकि मुकाबला फंस चुका था, 20 ओवर में मुकाबला फंस चुका था, लेकिन तिनके का सहारा बने और अपनी डूबती हुई नैया को किनारे लेने के लिए ये कोशिश जारी है। लेकिन इस समय आया डॉट गेंद, अब 12 में चाहिए 12 रन जीतने के लिए। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके, 12 गेंदे 12 रन, मुकाबला जारी है, दोनों तरफ बैलेंस है, अभी भी कोई जीता नहीं है, कोई हारा नहीं है, क्योंकि 12 गेंदे 12 रन डिफेंस हो सकते। 6 गेंदे 1 रन रायगढ़ प्रीमियर लीग में हमने डिफेंड करते हुए देखे थे, बेलवली के गेंदबाज अजय पाटिल ने कारनामा करके दिखाया था। अब इस समय 12 बॉल है और 12 रनों की जरूरत है। बिल्कुल, इस मुकाबले को जीतेंगे तो हमारे लिए भी इनाम है ब्रदर्स 11 की तरफ से, लेकिन इस समय जीतना, जीत और हार के बीच में इस समय फासला बचा है, वो भी महज 12 रनों का। गेंदे बची है 12। लहरों से डर करने का पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। इस बार सामने डाली थी इस गेंद को, अलोंग द कारपेट अक्रॉस द लाइन खेला, 1 रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे की कोई गुंजाइश नहीं, कोई जरूरत नहीं, 1 पर सीमित है। अब जीतने के लिए 11 गेंदे और 11 रन जीतने के लिए चाहिए। दत्ता ने क्या गजब की बल्लेबाजी की है, छक्का धागा, चौका धागा, फिर एक बार छक्का धागा। ये आखिरी ओवर में अच्छी खासी बल्लेबाजी हुई थी दत्ता के द्वारा। जड़ में गेंद, बिल्कुल जल्दबाजी नहीं है, यहाँ से रनआउट का मौका था, लेकिन हिट नहीं कर सकते क्योंकि रनों की इन्वेस्टमेंट खूब कम है। शेयर मार्केट का नियम हम हमेशा कहता है कि आपके पास जितना ज्यादा इन्वेस्ट रहेगा उतना ज्यादा आपको प्रॉफिट शेयर मार्केट से आएगा, लेकिन जितना कम इन्वेस्ट करोगे तो गंवाने का डर भी रहेगा। थर्ड अंपायर यस सर, ओके, गेंद डिलीवर होते समय हम नहीं बोलेंगे।
थर्ड अंपायर भी चाहिए, यस थर्ड अंपायर भी चाहिए। 10 गेंदे 11 की जरूरत। गेंदबाज की शैली के ऊपर आक्षेप। 10 गेंदे 11 रनों की दरकार है। यहाँ से विकेट कीपर भी नजदीक आती हुई विकेटों के, क्योंकि मुकाबला है मैं मुकाबला अब जारी है। 10 गेंदे 11 की जरूरत। ओवर द विकेट से रमेश तैयार। ये गेंद बिल्कुल खिलाड़ी के ऊपर से खेला और यहाँ से गेंद हुई फरार। रन मिलते हुए 4 और ये चौका अर्जित किया बल्लेबाज दत्ता द्वारा। दत्ता द्वारा ये चौवा लगाया गया है। 11 की जरूरत थी, 4 माइनस करने पड़ेंगे। अब 7 की जरूरत है। गेंदे बची है इस समय 9 गेंदे जीतने के लिए 7 रनों की दरकार। 1 गेंद डॉट, 1 विकेट। मुकाबले में वापसी टीम डिसले ब्रदर्स पिंगलर्स की होगी, लेकिन ऐसी बल्लेबाजी रहेगी तो ब्रदर्स 11 बिल्कुल आगे जाएंगे। और ये हवा में खेला, ताकत है, ऊंचाई है और या लंबा छक्का। बल्लेबाज होंगे वहां पर दत्ता। गेंद भेजिए और ब्रदर्स 11 को क्वालिफाई होती है तो मनोज जी जादव इनकी तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज है और सोपान जी असवले इनकी तरफ से 500 का इनाम और रमेश जी मराड़े इनकी तरफ से भी 500 का इनाम। क्वालिफाई होती है तो 2000 का इनाम। और यहां से हवा में खेला है और ये क्वालिफाई जरूर की जाएगी। और यहाँ पर दोपहर का खाने का इंतजाम जो सपोर्ट कर रही थी टीम, उनके लिए दोपहर का खाने का इंतजाम भी किया है और हमारे लिए भी प्राइज मनी रहेगी। मैन ऑफ द मैच, नो डाउट अबाउट दैट। हम देख रहे हैं मैन ऑफ द मैच के हीरो दत्ता रहेंगे। तो यहाँ से देखा जाए तो 200 का इनाम हमारे कमेंट्री के लिए भी आए उनकी तरफ से, असवाले सर की तरफ से, उनका भी मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। तर रमेश मराडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे क्वालिफाय झालेले संघ। त्यानंतर क्वालिफाय झालेल्या टीम साठी हे 500 जमा झालेले आहेत। स्वप्नील माफ करा सोपानजी आसवले, त्यानंतर मनोजी जाधव क्वालिफाय झालेल्या टीम साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे। येलो टी शर्ट चेंडू फेका, थांबा डीजे। आणि या ठिकाणी बक्षीस पात्र आहेत त्यांना आपण विनंती करूया। वैभवजी रसाल, त्यानंतर 200चं कॅश प्राइज आमच्यासाठी देखील आलेलं आहे। तर या ठिकाणी दत्ता यांना आपण इन्व्हाइट करूया। 29 धावसंख्येची इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, तर मी विनंती करेन दत्ता आपण यावं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी। नितीन रसाल आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यासाठी। दत्ता यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी। दत्ता या लवकर। आणि कॅप्टनही यायचा जो संघ आपण क्वालिफाय झालाय त्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असवाले सर, जाधव सर आणि मराडे सर यांच्याकडून। आणि वैभव साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। वैभव या आपण।
त्यानंतर जी विकेट घेतली 500 रुपयाचं कॅश प्राइज राजेश साठी आहे. नितीन रसाळ यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान केलेला आहे. तर कॅप्टन या टीमचे 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. टीम साठी क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी. आणि नक्कीच सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय अस्वाळे मनोजजी जाधव आणि मराठे साहेब यांच्याकडून केलेली आहे. 2000 वैभव साठी 1000 त्यांच्याकडून आणि 500 रुपये मनोज जाधव यांच्याकडून होते. 1500चं कॅश प्राइज होते. राजेश 500चं कॅश प्राइज आणि